बेळगाववरून आता पुन्हा एकदा वाद पेटलेला आहे, तर त्या संदर्भातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूया। कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या पाठीमागे महाराष्ट्रामधील जनता सावरकरांचा अपमान करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध करतोय। सीमावादावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा जी आहे ही काढण्याच्या बद्दल प्रयत्न सुरू आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे देखील कर्नाटक सरकारचा मी या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध करतो। कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची सुटका। बेळगावमध्ये महामेळावा घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या सगळ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। पंतप्रधान मोदींनी बेळगावचा प्रश्न सोडवावा, केंद्रात आणि राज्यात सरकार तुमचं, नाना पटोलेंची मागणी आहे। प्रधानमंत्री फार मजबूत आहेत। जगामध्ये काही युद्ध झालं तर हेच समझोता करतात असं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघतो। मग देशातला बेळगावचा मुद्दा त्यांनी पुढाकार घेऊन चांगला करावा ही भूमिका काँग्रेस पार्टीची आहे। मराठी भाषिकांवरील अन्यायाचा आम्ही निषेध करतोय। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बेळगाव पिपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असंही वक्तव्य केलंय। या प्रकारे कर्नाटकमध्ये आमच्या मराठी बांधवांवर अत्याचार होतोय त्याचा निश्चितपणे आम्ही सर्व निषेध करतो। आपल्या बाजूने त्याचा निकाल येत नाही तोपर्यंत आपण लढतच राहणार आहोत। बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा, आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी आहे। इथे आहे केंद्रात त्यांचं सरकार आहे की त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार आहे, त्यांनी इथे आज ठराव मंजूर करायला पाहिजे होता, केंद्रात पाठवलं पाहिजे होतं। केंद्रात देखील पार्लमेंटचं सेशन चालूच आहे ना, संसदेचं सेशन चालू आहे। बनवा बेळगावला केंद्रशासित जोपर्यंत निकाल नाही लागत। सीमा भागाचा विशेष कार्यभार असतानाही अटकेच्या भीतीनं शिंदे बेळगावला गेले नाहीत। काँग्रेसचं राज्यही पळवट असू शकते, संजय राऊतांची टीका। एकनाथ शिंदे हे राज्यात मंत्री असताना, चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री असताना त्यांच्याकडे सीमा भागाचा विशेष कार्यभार होता। पण आपल्याला अटक होईल आणि आपल्याला पोलिसांचे दंडुके खावे लागतील म्हणून ते गेले नाहीत। बेळगावसाठी शिंदे जेलमध्ये होते तेव्हा राऊतांच्या हाती बिनशाईचा पेन होता। गुलाबराव पाटलांचं राऊतांना उत्तर आहे। हे ज्यावेळेस बेळगावचं आंदोलन झालं तर 1.25 महिने जेलमध्ये छगन भुजबळ साहेबांबरोबर राहिलेले हे त्यांना माहीत नसेल। त्यावेळेस संजय राऊतांच्या हातामध्ये फक्त पेन होता, तोही बिना शाईचा होता, त्यामुळे त्यांना या गोष्टी काय माहिती असणार आहे। 2 माजी मंत्री बेळगावला चर्चेसाठी जाणार आहेत। मराठी एकीकरण समितीसोबत बैठक होणार असल्याची माहिती आहे। शंभूराज देसाई आणि उदय सामंत हे जाणार असल्याची माहिती। कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहामधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचाच निर्णय निंदनीय आहे। ठाकरे यांचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? उबाठा गटाला आता टिपू सेना म्हणण्याची वेळ आली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल।